साहेबांच्या हस्ते एबी फॉर्म घेतला। मन एकदम भरून आलं, एक जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली आणि नक्कीच मला असं वाटतं उत्तर पश्चिम मतदारसंघाअंतर्गत आमच्या 2 फेऱ्या तर ऑलरेडी झालेल्या आहेत। नक्कीच विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पर्यायाने इंडिया अलायन्सचाच होणार आहे। 2 मे रोजी आम्ही फॉर्म भरणार आहोत। मातोश्री या ठिकाणाहून निघून कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि आदित्य ठाकरे साहेब स्वतः फॉर्म भरायला उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे विभागातील सर्व नेते त्या ठिकाणी असणार आहेत आणि नक्कीच मी आवाहन या निमित्ताने करतोय की 2 तारखेला सर्वांनी या फॉर्म भरायला आपण एक विजयाच्या दिशेने वाटचाल त्या दिवशी आम्ही करणार आहोत। यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस तुम्ही तुमच्या पिताश्रींचा प्रचार करत होतात, यावेळेस पिताश्री नाही आहे आणि ते विरोधी म्हणजे तुमच्या विरोधी गटात आहे, कसा प्रचार असणार आहे? मग वडिलांची साथ मिळेल? नक्कीच बघा कसं आहे की तो एक प्रत्येकाचा वैयक्तिक मत असतं की आपण कुठल्या विचाराबरोबर राहणं, आपल्या कुठल्या पक्षाबरोबर राहणं। मी उद्धव साहेबांबरोबर राहणं पसंत केलं आहे आणि त्यांनी शिंदे साहेबांबरोबर राहणं पसंत केलेलं आहे। त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे राजकीय। वडील म्हणून नक्कीच घरी आम्ही एकत्र वावरत असतो, परंतु राजकीयदृष्ट्या आमच्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत आणि ते आम्ही आमच्या कार्यपद्धतीने आम्ही सिद्ध करतोय। तुमच्यासमोर अजूनही कोणी उमेदवार जाहीर झालेला नाही आहे, काय मला वाटतं की त्यांना भीती आहे की त्यांच्याकडे उमेदवार नाही? मला असं वाटतं त्यांचा अभ्यास अजून चालू आहे आणि ते लवकरच त्याच्यावरती निर्णय घेतील, कारण दररोज कोणातरी वेगळं नाव येत आहे। आता कालपर्यंत अजून एकाचं नाव होतं, आजपासून अजून एकाचं नाव चालू आहे, तर बऱ्याच लोकांची 15-16 नावं, अगदी माधुरी दीक्षितपासून ते अगदी बऱ्याच लोकांची नावं ऐकलेली आहेत। परंतु नक्कीच ते प्रचार करतही असतील, परंतु उमेदवार त्यांच्याकडे नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांचं सुद्धा मॉरल डाऊन आहे। उमेदवार जवळपास निश्चित होताना पाहायला मिळत आहेत। रवींद्र वायकर यांचंच नाव समोर येतं, म्हणजे कुठेतरी शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई आता प्रामुख्याने पाहिली जात आहे। कसं पाहता त्यांच्या? मला असं वाटतं ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार होणार आहे आणि त्याच्यामध्ये निष्ठावंताचाच विजय होणार आहे आणि ते उत्तर पश्चिमच्या मतदारांनी ठरवलेले आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना हीच लढाई प्रामुख्याने पाहायला मिळत आहे। कुठेही अन्य काही जागा सोडल्या तर शिवसेना आणि भाजप या किरकोळ ठिकाणी फक्त या लढाई होताना पाहायला मिळत आहेत, मात्र प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना हीच लढाई अनेक महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाहायला मिळते। याकडे आपण कसं पाहता? मला वाटतं ही भाजपची नीती असावी, थोडा राज्य करा, हे गेले वर्षभर आपण ऐकतोय, बघतोय, अनुभवतोय, त्याच्यातलाच एक भाग असावा असं मला वाटतं। दुसरीवर भेट घेऊन एबी फॉर्म घेतलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की ठाणे त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अशा प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे। ठाण्यामध्ये राजन विचारे हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं देखील जोरदार शक्तीप्रदर्शन। तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत, अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एबी फॉर्म नुकताच घेतलेला आहे। उत्तर पश्चिम अर्थात वायव्य मुंबईमधून अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाकडून सध्या रवींद्र वायकर यांचं नाव जोरदार चर्चेत आहे, मात्र शिंदे गटाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही। 2 मे रोजी अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे त्याचबरोबर इतरही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अमोल कीर्तिकर